नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सगळ्या मैत्रिणींना, सगळ्यांना या नवरात्राच्या, शारदीय नवरात्रोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. तुमचं सगळं कुटुंब, तुम्ही मित्र मैत्रिणी सगळे आनंदात राहावे, निरोगी राहावे, छानपैकी तुम्हाला हवं ते सगळं मिळावं, यासाठी माझ्याकडनं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. काय म्हणताय, घरात सगळं तुमच्या आता नवरात्राचं वातावरण असेल आहे ना? नवरात्रामध्ये मजा असते. सगळ्या त्या पूजा अर्चा, आरती, हळद कुंकू, ओटी भरणं आणि काय काय नसतं. अगदी फळं वेगवेगळ्या पद्धतीची. आणि आता तर तो धूपाचा, दीपाचं धूप, दीप, अगरबत्ती, नंतर राळ, त्याचा तो सुगंध घरभर पसरलेला. मग त्या एका सुरात म्हटलेल्या त्या आरत्या, त्यांनी असा जोश येतो. देवीची गाणी जरी आपण ऐकतो म्हटलं यूट्यूबवर, तरी आपल्याला एक वेगळं चैतन्य निर्माण होतं. आणि त्या सगळ्या वातावरणात आपण मन अगदी प्रसन्न होतं. वर्षभराची मरगळ जी असते ना मनावरची, ती दूर होते. आणि आपण खूप छान असं म्हणजे आध्यात्मिक असो की नसो, कोणी देवीचे भक्त असो नसो, कोणी देवाला मानणारे असो नसो, तरीसुद्धा सगळ्यांना हा काळ खूप आवडतो. आणि आता तर नवीन पद्धतीने सुरू झाला आहे. या 8-10 वर्षात तर प्रत्येक दिवसाचे 9 दिवसाचे 9 रंग ठरलेले. आधीच वर्तमानपत्रात 8 दिवसापूर्वी येतं. म्हणजे तुम्ही तुमच्या नवीन साड्या फॉल लावून ठेवा, किंवा नवीन साड्या खरेदी करा, किंवा जुन्या साड्या सेट लावून ठेवा. असं मस्त असतं. बायकाच काय, म्हणजे तुम्ही बायका जर पाहिलं ना, तर म्हणजे त्यांना एक जगण्याचा एक नवीन उत्साह या निमित्ताने येतो. मुंबईला जर तुम्ही पाहिलं तर लोकलमध्ये सगळ्या बायका, प्लॅटफॉर्मवर सगळ्या बायका पिवळ्या साड्या नेसलेल्या, हिरव्या साड्या नेसलेल्या किंवा ड्रेसेस घातलेल्या. ऑफिसेसमध्ये सगळ्या बायका पिवळ्या हिरव्या साड्या, त्या दिवसाचे रंग घेऊन आलेल्या. आणि बायकाच काय, पुरुषसुद्धा आजकाल वेगवेगळे रंगाचे, म्हणजे त्या दिवशीच्या रंगाचे शर्ट्स, कुर्ते, पायजामे सगळं घालून येतात. आणि एक वेगळं वातावरण तयार होतं त्या निमित्ताने. पण मी थोडी म्हणजे आरती जर म्हटली ना देवीची, तुम्ही शब्दशः जर पाहिलं तर ते एका स्त्रीचंच रूप आहे ना. देवी म्हणजे काय, की स्त्रीचं रूप आहे. आणि फक्त तिचं रूप आधी ज्या कारणासाठी तिने म्हणजे ती अवतरली या धर्तीवरती, आता ती कारणं बदलली. राक्षसाचा वध वगैरे करण्यासाठी तिला उपासना केली गेली देवीची, आणि तिने ते सगळं त्या काळात आवश्यक होतं ते केलं. पण आता काय आहे की आत्तासुद्धा स्त्री ही देवीचंच रूप मानलं पाहिजे. कारण आत्ता ती या परिस्थितीत लढते आहे, या परिस्थितीला सामोरे जाते आहे. रोजचे प्रश्न वेगळे आहेत. रोजच्या प्रश्नांना ती वेगवेगळ्या पद्धतीने हँडल करते आहे. म्हणजे ती सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिची जी वेगवेगळ्या क्षेत्रातली कामं आहेत, घर सांभाळणं असो, नोकरी असो, मुलांचं असो, म्हणूनच जे अष्टभुजाधारी जे म्हटलं आहे देवीला, की तिला काही खरोखर 8 हात होते असं नाही, पण ती एका वेळी इतकी कामं करू शकायची. म्हणूनच तिला अष्टभुजाधारी म्हणतात. आत्ताची स्त्री कशी आहे, ती पण अष्टभुजाधारी म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन मल्टीटास्कर आहे. एका वेळी ती सगळ्या गोष्टी करत असते. म्हणजे सकाळी तिला जर 9 वाजता ऑफिसला जायचं असेल, त्याच्या आधी तिने उठून तिचं रुटीन सगळं फॉलो करून, मग ती स्वयंपाक पाणी, मुलांचं डबे, आंघोळी सगळं करून ती 9-9:15ला, अगदी बाहेरचं अपडाऊन करणाऱ्या बायका असतील तर त्यात 7:30-8ला सुद्धा घराबाहेर निघतात. तरीसुद्धा ती नीटनेटकी असते. काय, हा मुळात स्वभाव असतो. टाईम मॅनेजमेंट आणि तुम्ही छान राहणं, छान असणं, हा स्वभाव असतो. तर ती वेळ मॅनेज करते, सगळ्यांचं व्यवस्थित करते, घरच्यांचं करते, बाहेरच्यांचं करते, ऑफिसमध्ये करते, समाजकार्यात करते. लेखिका असेल तर ती लिहिते, वाचते, समाज जागृतीचं काम करते. ही सगळी कामं ती करत असते. आणि म्हणूनच स्त्रीला आपण म्हणतो की ती शक्ती आहे, तिच्यात प्रचंड शक्ती आहे. फक्त एक आहे की तिने ती शक्ती वापरली पाहिजे.
योग्य कारणासाठी वापरली पाहिजे. आणि पुन्हा पुन्हा मी हेच म्हणेन की मनुष्यजन्म हा रोज नाही मिळत हो. कितीतरी योनी आपण पूर्ण करतो, त्याच्यानंतर आपल्याला मनुष्यजन्म मिळतो. आणि या जन्मामध्ये आपण आपल्याला परमेश्वराने जो जन्म दिला आहे, मानवी जन्म, तर त्याचा उपयोग आपण नुसतंच टी व्ही पाहण्यात, नुसतंच आळशीपणात घालवण्यापेक्षा त्याला किती ते म्हणजे ॲक्टिवेट करू शकतो आपण आपल्या शक्तींना, किती आपण त्यांना जागृत करू शकतो, किती त्याचा आपण आपल्यासाठी, इतरांसाठी, समाजासाठी उपयोग करून घेऊ शकतो, हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं ना. आणि वेळ कशी असते पहा, अशी वाळूसारखी असते. अशी मुठीत धरलेली वाळू जशी आपण धरून नाही ठेवू शकत, ती निघून जाते. तसंच वेळेचं आहे. तुमचं जे परमेश्वरांनी ठरवलेलं आयुष्य आहे, 60 वर्ष असेल, 65 वर्ष असेल, 80 वर्ष असेल, मी तर म्हणते कोणाचं 100 वर्षही असेल, तर ते 100 वर्ष, ते 50 वर्ष, ते 60 वर्ष मी कसे घालवले ह्याचा जेव्हा आपण हिशोब मांडू, तर आपल्याला समाधान तर मिळायला पाहिजे. आपल्यालाही मिळायला पाहिजे, इतरांनाही मिळायला पाहिजे, आणि परमेश्वरालाही वाटलं पाहिजे की मी हिला जो जन्म दिला याचं हिने सार्थक केलं. एवढंच मला आज सांगायचं होतं तुम्हा सगळ्यांना. आणि तुम्हाला जर माझ्या गोष्टी आवडत असतील ना, तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बस त्याच्यामुळे आपण कसं गप्पा मारत राहू, बोलत राहू. मलाही बोलायला आवडतं आणि मला जे जे सुचतं ते मी अगदी मैत्रीण म्हणून तुमच्याबरोबर शेअर करत असते. त्याला कुठेही बडेजाव नाही, त्याला कुठेही मी काही ज्ञान देते अशातला भाग नाही. सहज कम्युनिकेशन म्हणून मला वाटतं ते मी तुमच्याशी बोलते. आवडलं तर तसे रिप्लाय करा, तशा कमेंट्स करा. नाही आवडलं, काही वेगळं सुचवावं असं वाटलं की मेघनानी या विषयावर पण बोललं पाहिजे, ते पण तुम्ही मला सुचवू शकता. तर तुम्ही माझं ऐकून घेता, मला सहन करता, आणि त्याच्यासाठी तुम्हाला माझं चॅनल आवडलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू. भेटू.